अखेर महायुती जागी झाली। बँकेच्या शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती। त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या होत्या बँका। निलेश घाळवळ पोलिसांच्या नाकावर टिचून पळाला। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा। आता दर्गे आणि मशिदीतून मदत का होत नाहीये? भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय यांचा सवाल। तणावग्रस्त अहिल्यानगरात ओवेसी यांची सभा। अटी शर्तींसह ओवेसींच्या सभेला परवानगी। शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत। मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला रस नाही। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश। सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार। कमल गवई 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला हजर राहणार। शुक्रवारपर्यंत मुसळधारेचा इशारा। हवामान खात्याकडून सतर्कतेचं आवाहन। मराठवाड्यासाठी पुढील 3 दिवस काळजीचे। राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका। काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही। एका प्रकाशन संस्थेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर आला। धनुष्यबाणाची प्रतिष्ठा खेचून आणणार। टीजरच्या माध्यमातून शिंदेंचा दावा। हेमा मालिनींच्या नेतृत्वात केंद्राचं शिष्टमंडळ तामिळनाडू। विजय थलपतींच्या रॅलीत चेंगराचेंगरीची होते चौकशी। काळजी आणि दिलासा एकाच वेळी। मराठवाड्यातील पाऊस थांबल्यानं पाणी ओसरू लागलं। पूर जसजसा कमी होतोय नुकसानीची भीषणता येते समोर। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाची वेळ चुकली। काँग्रेस प्रवक्ता अनंत गाडगीळ यांची टीका। मराठवाड्याच्या पुरात 7 जण दगावले। पुरामुळे मराठवाड्यात पशुधनाचं नुकसान। सर्वाधिक पुरामुळे दगावली 273 जनावरं। नुकसान भरपाईचे राज्यासमोर आव्हान। भले मोठं मंगळवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा। नुकसान भरपाईच्या निकषात बदल होण्याची शक्यता। केंद्रातील सरकारकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का नाही? विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला सवाल। केंद्राकडून बिहारला मदत झाली आहे जाहीर। नाशकात केंद्राच्या निकषानुसार मदत देणार। मंत्री दादा भुसे यांची घोषणा।